यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते बातमी नंदुरबारमधून। रस्ता नसल्यामुळे आदिवासी बांधवांचे मोठे हाल होत आहेत। कुटवडा ते कुडब्यापाड या गावाला रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला बांबूची झोळी बनवून 8 किलोमीटरची पायपीट करावी लागली। दरम्यान रस्त्यातच नदीपात्राजवळ त्या महिलेची प्रसूती झाली। प्रसूतीनंतर नवजात बालकासह महिलेला मालवाहतूक वाहनातून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नवजात बालक आणि महिला सुखरूप आहेत। स्थानिक आमदार तालुक्यातल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला। इतक्या पाण्यातून, अगदी छातीभर पाण्यातून ही तरुण या महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला झोळीतून घेऊन जात आहे। सदर माता आपल्याकडे 10 वाजता आली असती। ठीक आहे, सदर माता आता स्टेबल आहे। ठीक आहे, बच्चू फिमेल बेबी आहे 400 ग्रॅमचा। ठीक, तरी माताला आपण प्राथमिक औषध दिला आहे।